डहाणू भक्तांना सप्रेम जयगुरु. आज आपण धामंत्रीजवळ एक निंबोरा नावाचं गाव आहे. त्या निंबोरा नावाच्या गावामध्ये आहोत, जिथे दोन समर्थ लहानूजी बाबाचे मंदिर आहे. आणि श्री समर्थ लहानूजी महाराज संस्थानला सगळ्यात जास्त धान्य वर्गणी या गावामधूनच होते. देणगी स्वरूपात सुद्धा होते, पैशाच्या रूपानं. आणि धान्य सगळ्या प्रकारचे धान्य इथून जात असते. फक्त केवळ संस्थानला तांदूळ ही वस्तू विकत घ्यावी लागते. इतर आपले जे खेडे आहेत त्या खेड्यांमधून सर्व प्रकारचं धान्य अजूनही आपल्या गावामधून खेड्यांमधून संस्थानला पुरवल्या जाते देणगी स्वरूपात. तर आज आपल्यासोबत जे दाजी आहेत त्यांना समर्थ लहानूजी बाबाचा अनुभव आहे. दाजी जय गुरु. जय गुरु. जय लहानूजी बाबा. जय लहानू. सगळ्यात आधी तुमचं नाव सांगा. संपूर्ण. माधवराव गोविंदराव पुंचे. मूळचे राहणारे? मुळचे राहणारे निंबोऱ्याचे. तर तुमच्या जीवन प्रवासामध्ये तुम्हाला आले समर्थ लहानूजी महाराजांचे अनुभव सांगा. माझी बहीण बिमार होती. कोणत्या वर्षी गेले होते तुम्ही जवळपास? आपण पुरं औषध केलं. हो, नाही तरी बाबाजी असताना कोणत्या वर्षी उभा? जवळपास 17 वर्षी. कोण माय वय काय? नाही, तुमची वय तर आता भरपूर असेल. किती आहे वय? 81 वर्ष आहे. नाही, तुम्ही म्हणजे जवळपास 65च्या नंतर गेले होते का बा? हो, 40 वर्षानंतरच गेलो. 40च्या आधी असं 50-51 वर्ष तर बाबाजी समाधीलेच होते. आता 71 सालात समाधी घेतली. आधी गेलो होतो ना. म्हणजे तुम्हाला अंदाजानं त्या 65 ते 70च्या दरम्यान तुम्ही गेले आहे. सांगा मग काय झालं होतं तिथं? ह्या आमचा लहान भाऊ वोकर भाऊ राहिला होता. हे लहान असे लोक दर्शनाला जाय. नाव घेत कोणता भाऊ होता? सुदाम. तर मी म्हटलं हे लोक जाते म्हटलं जी त्याला म्हटलं आता मी त्याला वोकर उभा करून आणि त्याला त्याला वोकरा लावून दिल्यावर मग मी गेलो त्याच्याबरोबर गेल्यावर लाईन महाराज तिथे गेलो. लाईन महाराज म्हणे चालला म्हणे मोठा म्हणे कार्यालय नाही म्हणे. हो, उलीचं पोट्ट दिलं वोकराला. उद्या बैल बुजाडले का काही झालं म्हणे. तसं एवढा शब्द मी ऐकला. घराकडे आलो. हो, बाबाजी बरोबर ओळखलं मग तिथं? बरोबर ओळखलं. मग मी विचार करू की म्हटलं हाय पावर आहे बा संतात. हो, आणि मग तिथून आल्यावर मग बुड्याला सांगितलं. मग ते बाई आली शिंगोरीची. ते बाई म्हणे मग चल म्हणे बुडा म्हणे तिथं लाईन महाराजवळ. लाईन आणि फायना काय सांगते म्हणे. कोण म्हणे? बहीण म्हणे. हो, तिकडे दूर राहायचे वर उठले. मग तिथून गेले, नेलं दिले. लाईन महाराज दर्शन घेतलं आणि म्हणे का रे म्हणे तिले म्हणे का म्हणे लाईन फायना काय सांगते म्हणे. योग गेली रिपोर्ट दुखणंच पहिलं. कायची बिमारी होती तिले? अशी दम श्वास. हो काय? हो. नंतर मग एक करजगावची बहीण होती. तर मी घेतलं होतं या अरविंदा पाटलाला वावर मारुती वाचं. मग कालची खरी झाली बाई येऊ झाली. काही म्हण चाल बरोबर लाईन महाराज ते मारुती महाराजचे भक्त आहे. चाल बरोबर म्हणे जो म्हणे इथं बाबाजीजवळ. हो, मी म्हटलं मी बाबाजी कालच खरी झाली, माझ्याजवळ काही पैसे नाही. म्हटलं थांब म्हणे तुला किती पैसे पाहिजे म्हणे. तर मग चाल म्हणे मी जातो म्हणे. गेलो तिथं गेल्यावर आमच्या सुदाम बहीण होते. आकडे माकडे धरले. हो, असे हात की जेवढं मंडळीत हात करून रागाने बसल्यासारखं पाय माईकडे याने झालं. आम्हाला काही स्वाद नव्हता. मग राहिलं. मग तिथून एक महिन्यानं रोज आकडे पडे. हो काय? बा मला स्वाद काहीच नव्हतं. 12:25 रोज घेऊ 1 महिना बघ. हो, सांगतो ना मी स्वप्नरूपी. या फत्तू महाराजजवळ हे होतं जंत्री. या फत्तू महाराज म्हणे मला का रे म्हणे तू रोज आकडा घेतो म्हणे. तर म्हणे कोण देते म्हणे. मी लाईनो महाराज देते. का स्वप्नात? तर लाईनो महाराजनं माझं पूर्ण निंदन केलं होतं वावराचं. माझं पैसा काहीच नव्हता. 1 महिना रोज 25, 50, 100, 25, 50, 100 लाव काही नाही जास्त. त्या वर्षावर निंदनाचे पैसे चुकारे होय का मग? हो. बापरे.
मग आणि लावायला कुठे जाय मग पिक्चर तुम्ही आमच्या गावात होता फत्तू महाराज होता असं का त्या काळात त्या काळात बाबाजी असताना हो तेव्हापासून लाईनोबारच्या त्याचा विषय नाही. बाबाजीनं ज्या भक्ताला गरज होती का नाही त्या भक्ताला बरोबर या रूपानं सहकार्य केलं. हो स्वप्नात येमध्ये साध्या गोष्टी त्याचा विषय नाही आहे. ज्या भक्ताला गरज होती का नाही तर त्या भक्ताला या पद्धतीत देऊन दे ना पैसे. बस 21 पर्यंत आहे बरोबर. मग दर्शनाला गेलो. हो हो मग काय म्हणे बाबाजी हे सपनातले सट्टे घेतल्यावर मग काय म्हणे तर बाबाजी तू काही नाही मग काहीच नाही मग सुट्टे घेतले पण तिथं काही गेलो आपलं दर्शन केलं का काही नाही म्हटलं म्हणे काही नाही नाही चुपचाप तुम्हाला तो प्रसादच दिला होता प्रसाद त्यावेळेस. दिला होता. मग त्यावेळेस त्यापासून मग जिंदगीभर लावतच राहिले का? नाही 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 बंद आहे. बंदच केलं ना. लावून पाहिलं आता एखाद्याला 2 महिने 3 महिने फुटी एखाद्याला लावतो मात्र. पिक्चर दाखवते का बाबाजी? नाही बाबाजीच नाही आता हे आडे जोडे स्वप्न पडते. आडे तिडे बाबाजी नाही दाखवत आता. आता बाबाजी नाही दाखवत. बरं आता कायच्यासाठी पाहिजे तुम्हाला पिक्चर? हा आता या वयात काय लोक सोडला काय कोण नाही लोक तर सुटतच नाही तो विषय नाही. पण आता तुमचं वय किती आहे म्हणलं? माझी 81 81. आजी आहे का अजूनही? आजी आहे. ते किती वर्षाची आहे? ते जर ना आता 10 वर्षानं कमी होतं 5 वर्षानं. कमी झाला. दोघांचे प्रेम चांगलं आहे दोघांचं. मस्त व्यवस्थित आहे. किती पोरं आहे तुम्हाला? पोरगा एक आहे. हो काय 4 पूर्वी आहे. लग्न संबंध झाले. असं काय? हो लहानूजी बाबा तिथं जाता का नाही आता? जातो ना. हे गावातच तुमच्या 2 मंदिर आहे. हो गावात या मंदिरात रोज दर्शन घेतो. असं काय चौकातले? तिकडे नाही जात. हो तिथे गेलो म्हणजे बाबाजीची कृपा आहे तुमच्या गावावर हो चांगली पहिल्यापासून. चांगली कृपा आहे. आणि धान्य वर्गणी पाहणं एवढी मोठी करून घेते ना तुमच्या गावातून. हो ना. पैसे रुपाने देणगी होते हो आहे की नाही? तर आज तुम्ही जे काही लहानूजी बाबांचे अनुभव सांगितले याबद्दल मी तुमचा आभारी आहो. जय गुरु. जय गुरु. श्री समर्थ लहानूजी महाराज की जय.